कैलासवासी विष्णुपंत कोटे बरोबर 1978 पासून माझे संबंध होते. काही वेळेला नामदार सुशील कुमार शिंदेना भेटण्याकरता त्यांची भेट घ्यायची. या दरम्यान 1992 मध्ये कैलासवासी महेश कोटे हे महापौर झाले आणि बापूजी नगरमधून मी त्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. जनतेच्या प्रश्नावर, श्रमिकाच्या प्रश्नावर, झोपडपट्ट्याच्या प्रश्नावर आणि वार्डातल्या मूलभूत सुविधा संबंधी ते महापौर असल्यामुळं अनेकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. त्या पद्धतीचं सहकार्य ते करत होते. असं 1992 पासून त्यांच्याबरोबर माझे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. 95ला आमदार झालो. अनेक प्रश्न त्यावेळेला महानगरपालिकेकडे प्रलंबित होते. त्यावेळेला त्यांच्या कानावर या गोष्टी घालायच्या. अशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर गेले 32 वर्षापासून माझा मैत्रीचे संबंध आहेत. आणि असा माणूस प्रयागराजला गेला आणि अमृत पर्वामध्ये स्नान करण्याकरता जाण्याची तयारी करत असताना त्या नाटक आलं आणि ते जग सोडून गेलेले आहेत. अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता, अनेक वर्ष महानगरपालिकेचा किंग म्हणून वावरलेला, विशेष करून जुन्या घरकुलमध्ये पाणी, रस्त्याने ड्रेनेज आणण्याची महत्वाची कामगिरी केलेला कैलासवासी महेश कोटे आपल्यामधून निघून गेलेले आहेत. याबद्दल मी समस्त श्रमिकाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सकाळी पहाटे नंतर जे सोलापुरात दुःखद बातमी धडकली ते म्हणजे या सोलापूरचे आपल्या पद्मशाली समाजाचे एक अत्यंत दडाऊ व सर्वांचे आधारस्तंभ महेशांना कोटे, माजी महापौर व माजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांचं दुःखद निधनाची बातमी आली. तेव्हा असं वाटलं की क्षणात डोळ्यासमोर काय असं चित्र निर्माण झालं की असं विश्वास बसला नाही की असली बातमी आपण एवढ्या सकाळी आणि आज मकर संक्रांती त्या दिवशी येऊन धडकते. हे फार अत्यंत कोट्या कुटुंबाच्या वतीने अत्यंत दुःखदायक बातमी आहे. आज पद्मशाली शिक्षण संस्थेत त्यांनी 2007 साली जेव्हा शिक्षण संस्थेची घटना दुरुस्ती झाली होती त्यावेळा प्रथम अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती. कारण त्या प्रथम नियुक्ती मंडळात त्यांचंही नाव होतं व त्या 25 जणा म्हणून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली व माझी सचिवपदी निवड झाली. त्यानंतर 2 वर्षाच्या कार्यकाळीनंतर जेव्हा संस्थेचे रितसर पंचवार्षिक निवडणूक लागली तेव्हा या 100 वर्षात प्रथमतः बिनविरोध अशी निवडणूक झाली. त्यांच्या अध्यक्षाच्या ह्याच्यामुळे ते बिनविरोध तेव्हा अध्यक्ष अत्यंत शिक्षण संस्थेची अत्यंत आनंदाची बातमी. व त्या साली त्या 5 वर्षात आपण शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा केलो. हे अत्यंत म्हणजे शिक्षण संस्थेच्या इतिहासातील अत्यंत आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत 100 वर्ष पूर्णचे प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम महिन्याला एकदा असे. तेव्हा एक 1800 लोकांचं रक्तदान शिबिर, अनेक कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीत तेव्हा अध्यक्षपदाचे व समारोप तेव्हाचे केंद्रीय मंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे व सिने ॲक्टर श्री चिरंजीव आले होते. समारोपसुद्धा झालेला आहे. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत या पद्मशाली शिक्षण संस्थेचे 13 वर्षाचे 113 वर्षाचे 100 वर्ष पूर्ण झालं.
आणि त्यांच्या आठवणी म्हणजे समाजातल्या आधी अनेक जडणघडण जे घडत होते त्यांचा सहभाग असायचं. अनेक अडचणी SBC असू द्या, अनेक सवलती असो, त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर 7 वर्ष म्हणजे मी सचिव म्हणून काम केलं होतं. त्या आठवणी आजही आम्हाला राहतात. आणि त्यांच्या या अत्यंत या असल्या धक्कादायक निधनाने आमच्या या समाजावर व पद्मशाली शिक्षण संस्थेवर अत्यंत दुःखदायक असं आम्हाला हे वाटतं. आणि त्यांच्या निधनाबद्दल मी पद्मशाली शिक्षण संस्था व्यक्तिशः दशरथ गोप यांच्या वतीने मी त्यांच्या कुटुंबावर जे आघात जे दुःखाचा डोंगर कोसळलं त्यांच्यात आम्ही सहभाग आहोत व त्यांच्या पुढील त्यांच्या आत्म्यात शांती लाभो एवढेच मी मार्कंडेय प्रार्थना करतो. पद्मशाली समाजाच्या दृष्टीनं आजचा हा अतिशय काळ्या दिवस आहे. या अशा दिवशी ज्या दिवशी आपण सगळे मकर संक्रांतीचा अतिशय उत्साहाचा सण साजरा करत आहोत, अशाच दिवशी सकाळी एकदम दुःखद अशी बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावर येऊन धडकली. या पद्मशाली समाजातील अतिशय नामांकित असे शताब्दी वर्ष पूर्ण केलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्षाचे ते कार्यसम्राट अध्यक्ष म्हणून कार्य गाजविला. आणि त्यानंतर 100 वर्षाचा इतिहास संपलेला पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सुद्धा ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अशा वेगवेगळ्या विक्रमांनी सामावलेला ही व्यक्ती या सोलापूर पुण्यनगरीचे वय वर्ष 21व्या वर्षी ते नगरसेवक झाले आणि वयाच्या 24व्या वर्षी या पुण्यनगरीचे ते महापौर झाले. आणि कार्याचा तडाखा इतका वेगवान असायचा की मी व्यक्तिशः त्यांच्या कार्याचा मी अनुभव घेतलेला आहे. आम्ही सर्वप्रथम जेव्हा 2002 साली पद्मनगर ह्या भागामध्ये राहायला आलो, तो भाग संपूर्ण जंगलसारखा होता. मग माझे चांगले मैत्री होती अण्णांशी. मग त्यांना मी भेटून सांगितलं की अण्णा ह्या ठिकाणी संपूर्ण खडकाळ भाग आहे आणि मोठमोठ्या विषारी सापांचा प्रादुर्भाव आहे, थोडं आमच्यासाठी काहीतरी चांगलं व्यवस्था या ठिकाणी व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मग त्यांनी त्यावेळी आम्हाला त्या भागाचा संपूर्ण अभ्यास करून त्या भागात असलेला जवळपास 28,000 चौरस फूट जागेमध्ये त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून एक उद्यान विकसित केला. तो उद्यान विकसित करताना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. परंतु महेशांना आम्हाला कुठल्याही राजकीय अथवा खाजगी कुठल्याही जमीनदाराच्या कुठल्याही आरोपाला किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्हा सर्व रहिवाशांच्या पाठीशी राहून त्या ठिकाणी आज एक सुंदर असा पद्मनगर गार्डन त्यांनी उभारला. त्यानंतर त्या ठिकाणी श्री भगवान गणपती बाप्पांचा मंदिरसुद्धा झालं आणि त्या गणेशाचं प्राणप्रतिष्ठापना आमच्या महेश अण्णांच्या शुभ हस्ते आम्ही केलो. ह्या सर्व आठवणी आम्हाला अक्षरशः दाटून येतात. म्हणून असा कार्यसम्राट माणूस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या काळातलं कार्य म्हणजे विडी घरकुल, जो अतिशय दुर्गम भाग होता, कुठल्याही नागरिक सुविधा त्या ठिकाणी नव्हते, अशा ठिकाणी नंदनवन फुलवण्याचा जो कार्य केलेला आहे तो केवळ महेश अण्णा कोठे यांनी. त्यांच्या नगरसेवक पदाचा कारकीर्द तिथून झाला, किंबहुना त्यांच्या राजकीय आयुष्य तिथून झाला आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या भागात अनेक असे सोयीसुविधा केले. त्यामुळे त्या ठिकाणी असलेला 25 रुपये दर असलेलं एक म्हणजे दर चौरस फुटाचा जागा आज 2,500 रुपये फूट अशा पद्धतीचं किंमत तिथं वाढवलेलं आहे. या सगळ्या चमत्काराचा मुख्य जादूगार म्हणजे आमचे महेश अण्णा. म्हणून आज महेश अण्णा आमच्या हातून गेले हे आमच्या समाजावर ओढवलेलं फार मोठं संकटाचं डोंगर आहे. या डोंगराच्या खाली असा आमच्यासारखा अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी चिरडलेले आहेत आणि विशेष करून आपल्या महेश अण्णांच्या कुटुंबावर सुद्धा जे ओढवलेलं आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी त्यांचे पुतणे माननीय देवेंद्रजी आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलून दाखवलं की तात्यांचं स्वप्न पूर्ण झाला. पण ही जी काय आनंद आहे तो पूर्ण 5 वर्ष काळ त्यांना अनुभवता आला नाही. नीतीच्या मनात वेगळंच होतं. म्हणून नीतीने त्यांना प्रयागराजसारख्या महाकुंभ सोहळ्यामध्ये जे 140 वर्षांनी ज्या ठिकाणी होतो महाकुंभ, अशा महाकुंभामध्ये त्यांनी सकाळी पहाटे शाही स्नान केल्यानंतर त्या अमृत योगामध्ये त्यांना आयुष्याचा शेवटचा श्वास घेण्याचा नशीब लागलं. म्हणजे त्यांच्या इतका भाग्यशाली माणूस कोण नाही आहे. म्हणून या पद्मशाली समाजातल्या भाग्यशाली नेतृत्वाला मी चिरस्मरण करण्यासारखी आता नतमस्तक होऊन त्यांना मी मानाचा दंडवत घालतो. सोलापूर शहरातलं एक व्यक्तिमत्व, एक पक्षामधील हाडाचा कार्यकर्ता, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर, त्याचप्रमाणे नगरसेवक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचे नेते आदरणीय महेश कोटे यांचा
आज सकाळी दुःखद निधन झालं परागराज येथे. ती बातमी आम्हाला कळाल्या आमच्यावर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला. विशेष म्हणजे महेश कोटेंचं नाव या ठिकाणी आम्हाला अग्रेसून घ्यावं लागतो. कुठल्याही जरी ते पक्षामध्ये गेले तर एक कार्यकर्ता तयार करण्याची त्यांच्याकडे एक फॅक्टरी होती आणि प्रत्येक त्यांच्याजवळ गेलेला एक व्यक्ती त्यांचा एक मित्र म्हणून त्या ठिकाणी काम करत होता, एक कार्यकर्ता म्हणून काम करत होता. आदरणीय महेश कोटेंनी देखील मला 2002च्या निवडणुकीमध्ये कैलासवासी बाबुराव चाकोते साहेबांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचं काम आदरणीय कैलासवासी विष्णुपंत तात्या कोटे व माझे मार्गदर्शक माझे गुरुवर्य आदरणीय महेशजी कोटे साहेबांनी त्या ठिकाणी मला त्यांच्या पॅनलमध्ये उभा केला आणि मला महानगरपालिकेमध्ये त्यांनी नेला. 2010मध्ये देखील स्थायी समितीचं सभापती पद देखील त्यांच्यामुळं मला त्या ठिकाणी मिळाला. त्याचप्रमाणे आदरणीय महेश कोटे यांचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. विशेष म्हणजे शिळगी असेल, दहेटना असेल आणि घरकुल भागामध्ये अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी आदरणीय महेश कोटे यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे परवा दिवशीच मी त्यांच्याशी 9 तारखेला संध्याकाळी बोलत होतो. त्यावेळी अण्णांनी म्हणला होता की बाबा आपण ह्यावेळी चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी करायचं आहे आणि कुणीही कार्यकर्ता या ठिकाणी डगमगून जाऊ नका अशा प्रकारचं धीर महेश कोटे हे प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी धीर देण्याचं काम आदरणीय महेशजी कोटे साहेबांनी केलेलं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या सोलापूर शहरामधून निघून गेल्यामुळे त्यांच्या ज्या दुःखाचं डोंगर त्यांच्या कुटुंबावर जे कोसळलेलं आहे ते दुःखाचं डोंगर कोसळण्याची ताकद ग्रामदेव योगी सिद्धारामेश्वरांनी त्यांना द्यावा. महेशांना हे आमचे जुने सहकारी. राजकारणामध्ये 1992ला त्यांचं पहिल्यांदा ते नगरसेवक झाले आणि महानगरपालिकेमध्ये 30 वर्ष ते काम करत असताना आम्ही 1997ला महानगरपालिकेमध्ये निवडून आलो. गेले 20-25 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये व मैत्री माझी त्यांची 15 वर्षाची होती आणि ते पूर्वी काँग्रेस पक्षामुळं मध्या होते आणि काँग्रेस पक्षामधून तात्यासाहेब कोटे त्यांचे वडील असतील, महेशांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे. आज सकाळीच संक्रांत अशी उजळील असं वाटलं नाही. ते हृदयाकार झटक्याने त्यांना झटका आला आणि त्यात गेले असं आम्हाला कळालं आणि त्यानंतर आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या मुलाला भेटलो. आदरणीय शिंदेसाहेब ताईंनी त्यांच्या मुलाबरोबर पुतण्याबरोबर फोनवर संपर्क साधला आणि त्यांना एअर ॲम्ब्युलन्स विमानाची व्यवस्था करतो वगैरे हे सगळं साहेबांनी ताईंनी सकाळीच त्यांना धीर देण्याचं एक काम केलं. ते पूर्वी सगळे आम्ही एकत्रच होतो आणि ते आज दिवस आम्हाला आठवतात की महेशांना हे आमच्यातनं गेले हे आम्हाला शक्यच वाटत नाही. एक आमचं सहकारी अनेक वर्ष 15 वर्ष आम्ही मिळून होतो, एकमेकाच्या सुखादुःखात होतो आणि आज हे संक्रांत पूर्ण कोटे परिवारावर फार वाईट ह्या ठिकाणी आजचा दिवस उजाडलेला आहे. काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष नाळ राहिलेली, नंतर ते शिवसेनेमध्ये गेले, नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले, पण मैत्री आमची सगळ्यांची कायम राहिली. आत्ताच्या लोकसभेला ते अतिशय शिंदेसाहेबांनी त्याचं प्रामाणिक काम केलं. आम्ही मिळूनच सगळे फिरत होतो, करत होतो. एक चांगला सहकारी आज आमच्यातनं निघून गेला. सगळ्यांना हे बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये की हे बातमी खरे का अनेक लोकांनी फोन केला आणि एक आज सकाळीच 8-8:30 वाजता ही बातमी सगळ्या सोलापूर शहरामध्ये कळाली. त्यामुळे आम्ही काँग्रेसचे लोक तिथे गेलो होतो, त्यांच्या मुलांना भेटलो. एक वाईट दिवस आजचा आमच्यासाठी सगळ्यासाठी ओघाला म्हणावं लागेल. चांगला सहकारी आमच्यातनं निघून गेला आहे. फक्त वय 60 आहे. एक मुलगा 2 मुली असं त्यांचा परिवार आहे. 2 पुतणे आहेत आणि तात्या कोटे साहेब ही जानेवारी महिन्यातच वारले होते, वडील त्यांचे. आज हे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारतात आणि जानेवारी महिन्यामध्ये असा दिवस आजचा उजडल आम्हाला कोणाला वाटला नाही. एक सच्चा चांगला मित्र, अनेक वर्ष आम्ही मिळून फिरत होतो. ठीक आहे, काँग्रेसमधनं गेले, मतभिन्नता, पण दोस्तीमध्ये कधी मतभिन्नता झाली नाही. मैत्री ही आमची कायम राहिली आणि मी काँग्रेस पक्ष अध्यक्ष या नात्यानं त्यांना काँग्रेस पक्षाकडनं भावप्रतिनिधी सज्जाले वाहतो व आमचे खासदार ताई व शिंदेसाहेबांच्या वतीने देखील ते आज त्यांच्यावर मुलावर त्यांच्या परिवार एक दुःखाचं डोंगर ह्या ठिकाणी त्यांच्या परिवार आलं आहे. त्यांना देखील आम्ही जे आधार देण्याचा, धीर देण्याचा शिंदेसाहेबांना प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष अध्यक्ष या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ह्या ठिकाणी अर्पित करतो. आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेला आहे. स्वर्गीय महेशांना कोटे यांनी गेल्या 30-35 वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे
अनेक पदं भूषवलेले आहेत. ते महापौर होते, पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता होते, परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं, कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे, सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहेत, ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत, ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे. या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते, विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे. खरं तर महेश अण्णा जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला 8 ते 10 दिवसात पाणी मिळालं असतं, परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. परंतु या शहरामध्ये बघितलं मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे, IT पार्क आलं पाहिजे, लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे, MIDCमध्ये गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे, असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी करू शकला नाही. ते करण्याचं मानस त्यांचं होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते, 3 वेळा पडले. यावेळी 100% निवडून येणार होते, परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं पराभव झालं. परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं IT पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं, सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये, रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते. त्यांचं काम जे अधुरं राहिलेलं आहे ते कोटे परिवारांनी आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं, म्हणून त्यांच्या या दुःखद घटनेमुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आज सकाळी आमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष श्री महेश अण्णा कोटे यांचं दुःखद निधन झालं. ही वार्ता कळल्यानंतर मला धक्काच बसला, कारण ही वार्ता म्हणजे आमच्या पद्मशाली समाजावर आज संकटात आल्यासारखं झालं. कारण गेल्या वेळा 30 वर्षापासून महेश अण्णाचे माझे संबंध होते. 1992मध्ये त्यावेळा विडी घरकुलमध्ये निवडणूक लढत होते. अनेक लोकांनी त्यांना तिथं विरोध केला, परंतु ज्यावेळेला मी पद्मशाली वगळण्याचा अध्यक्ष होतो त्या सगळ्या लोकांची मी समजूत काढलं, बाबा एक विकासाचं नेतृत्व आपल्या विडी घरकुलकडे येणार आहे. त्यानंतर त्या सगळ्या लोकांनी त्यावेळेला ऐकलं आणि महेश अण्णांना प्रचंड मतांनी निवडून दिलं. त्यानंतर विकासाची गंगाच त्यांनी त्या भागात वाढवली. तुम्ही बघा, ज्यावेळेला 89-90मध्ये विडी घरकुल जे 20,000-25,000 कोणसुद्धा विकत घेत नव्हतं, आज 20 ते 25 लाख रुपये विकत घेत आहे. त्याचं कारण म्हणजे महेश अण्णा कोटे यांनी केलेलं विकासाचं चौकट काम आहे. त्याच्यामुळे ते आजूबाजूला सगळ्या वस्त्या वाढल्या आणि जागेची सुद्धा भेट वाढली. त्यांच्याकडे विकासाचं दूरदृष्टी होतं. तुम्ही बघा की गेल्या 2 वर्षाखाली त्यांनी IT पार्क आणायचं त्यांच्या डोक्यात एवढं मोठं खूळ होतं. त्यांनी पवारसाहेबाला सांगून पुण्यातल्या सगळ्या उद्योजकांना भेटीगाठी घालून डोणगाव रोडला त्यांनी IT पार्कचं भूमिपूजन सुरू केलं होतं. सोलापूर शहरासाठी काय तर करावं अशी त्यांची संकल्पना होती. सोलापूर महापालिकेत तुम्ही बघा, त्यांनी अनेक वेळा अभ्यासपूर्ण मागण्या करून शहराचा विकास कसा व्हावं हे महेश अण्णा कोटे यांच्या डोक्यात सतत राहत होतं. त्यामुळं आज जो निधन झालेलं आहे तो पद्मशाली समाजाला अत्यंत धक्कादायक होतं. 2000 साली ते सभागृहाचे नेते होते. त्यावेळेला महेश अण्णाला मी आणि हरिभाऊ गेलो, तात्यांना मी भेटलो. महेश अण्णाला म्हणलं, अण्णा आज आपलं मार्कंडे मंदिर गेल्या 50 वर्षापासून तसंच आहे. ते म्हणाले तुम्ही आराखडा तयार करा. आम्ही आराखडा तयार केल्यानंतर त्यावेळेला महेश अण्णा कोटे यांनी सभागृह नेता असताना दुसऱ्या समाजाशी विरोध पत्करून जवळजवळ 70 लाख रुपये निधी दिला. त्यामुळे मार्कंडे मंदिराचं सुशोभीकरण झालं आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यामुळं महेश अण्णांचं जे निधन झालं हे पद्मशाली समाजाला पोरकं करणार आहे. त्यामुळं जो कोटे परिवाराला जो आघात झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. पद्मशाली ज्ञाती संस्था त्यांच्या दुःखात सहभागी आहे. सोलापूरच्या तमाम नागरिकांना आज अचानक एक धक्कादायक बातमी कळाली. सकाळी सर्वांनी मोबाईल उघडताच भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्ट पाहायला मिळाले. सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्यांनी आपल्या विशेष कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवून प्रत्येक नागरिकाला नागरी सेवा देण्यासाठी त्यांनी अहोरात्र झटले. विशेष करून हैदराबाद रोडवरील जे जुनं घरकुल आहे त्या ठिकाणी विकासाची गंगा नेऊन प्रत्येकाला त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याचं काम केले असे महेश अण्णा. तसेच पद्मशाली समाजामधील प्रत्येक युवकाच्या गळ्यातलं तावीत असणारं आज अचानक त्यांची एक्झिट झाली.
ही एक्झिट खरोखर मनाला वेदनादायी ठरलेली आहे की त्यांनी प्रयागराज या ठिकाणी महाकुंभमेळ्याला गेले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तो झटका केवळ त्यांना नसून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना आणि राजकीय क्षेत्रातील प्रत्येक त्यांच्या जवळच्या मित्रांना ही वेदनादायी झटका आहे. त्यांच्या कुटुंबावर झालेला जो आघात आहे त्या आघातीत मी स्वतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा नात्यानं पूर्णपणे सहभागी आहे. त्यांना मी भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी भावपूर्ण सांत्वन करतो. सोलापूर शहरासाठी काहीतरी करावं, काहीतरी केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे हे सोलापूर शहराला दाखवून देणारं एक नेतृत्व म्हणून आम्ही महेश अण्णा कोटे यांच्याकडे बघत होतो. सर्वात कमी वयात महापौर ते झाले होते. एक आदर्श म्हणून आमच्यासारख्या राजकारण्यांसाठी ते होते आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, राजकारणात कसं मितभाषी राहिलं पाहिजे. त्यांचं म्हणायला गेलं तर त्यांनी विडी घरकुलचा केलेला जो विकास आहे त्या भागाचा विकास खरंच कौतुकास्पद आहे. जिथे आधी 1 नगरसेवक होता तिथे 10 नगरसेवक आहेत. 3000 घरं होती, आज 50,000च्या वर घरं तिथं झालेली आहेत. विडी घरकुल भागात, पूर्व भागात व पद्मशाली समाजासाठी तर अण्णा दैवत म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं गेलं होतं. दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा पद्धतीची त्यांना शोक मला म्हणावा लागला. अशा पद्धती शोक संदेश मला इथं तुम्हाला रेकॉर्ड करावा वाटतो आहे. याबद्दल मला दुःख वाटतं आहे. आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत. आदरणीय सुशीलकुमार शिंदे असतील, पंडितताई शिंदे असतील, काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्गातील सगळेच लोक त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी यापुढेही उभे राहू व त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो. सोलापूर शहर जिल्ह्याचं जे नेतृत्व जे आहे आदरणीय महेश अण्णा कोटे, एक उत्तुंग भरारी घेणारं नेतृत्व. आज त्यांच्या निधनाची वार्ता सकाळी समजल्यानंतर अत्यंत त्रास झाला, वाईट वाटलं. परंतु आदरणीय महेश अण्णा कोटेंच्या कारकिर्दीमध्ये मी देखील गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेमध्ये काम करत असताना, पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय महेश अण्णा कोटे हे नेहमी एका चांगल्या युवा नेतृत्व घडणाऱ्या युवकाला चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करत असे. तुम्हाला तर माहीतच असेल की या सोलापूर शहराचं राजकारणाची दिशा ही कोटे घराण्याच्या अवतीभोवती फिरायची. कैलासवासीय विष्णुपंत तात्या कोटे हे आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबाचे एक अत्यंत विश्वासू मित्र होते आणि आदरणीय तात्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आदरणीय महेश अण्णा कोटे ह्या सोलापूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करत होते. आदरणीय महेश अण्णा कोटे आज आपल्यात नाही आहेत, परंतु जे आज कोटे घराण्यावर जो काही दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे तो नक्कीच सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देईल. महेश अण्णा कोटे जाण्याने आज सोलापूर शहराची फार मोठी हानी झालेली आहे. कारण की गेल्या अनेक वर्षामध्ये मी जेव्हा त्यांच्या संपर्कात यायचो तेव्हा ते सोलापूरच्या विकासाबाबतीत ते कायम महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्र शासनासमोर आणून सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा देशाचे कोणीही नेते असतील त्यांच्यासमोर सोलापूरच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे कायम विकासाचा प्रस्ताव त्यांच्याकडे असायचा. आणि नेहमी ते सोलापूर शहरातील कष्टकरी वर्ग असतील, उद्योग व्यापारी वर्ग असेल, ह्या सगळ्यांना घेऊन एक चांगल्या वैचारिक विकासाची मूठ बांधण्याचं काम महेश अण्णा कोटेंनी केलेलं आहे. आज महेश अण्णा कोटेंच्या बाबतीमध्ये सांगावंसं बरेचसे काही आठवणी आहेत. आज वैचारिक जरी मतभेद असले, मी आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर शहराचा युवकचा अध्यक्ष आहे. आदरणीय महेश अण्णा कोटे हे शरदचंद्र पवार साहेबांचे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. एकदम कमी वेळामध्ये त्यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची विश्वासार्हता चांगल्या पद्धतीने संपन्न केली होती. ह्या महाराष्ट्राचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, ह्या दोघांचे ते अत्यंत विश्वासू होते. आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाची संपूर्ण धुरा, एक हाती धुरा आदरणीय महेश अण्णा कोटेकडे आदरणीय पवार साहेबांनी आणि जयंतराव पाटील साहेबांनी दिली होती. त्यांनी देखील आदरणीय महेश अण्णा कोटेंबाबतीमध्ये त्यांनी एक हिरा त्यांनी शोधला होता आणि त्या पद्धतीची ताकद देण्याचं काम आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब महेश अण्णा कोटेला करत होते. अण्णांच्या बाबतीमध्ये आज विधानसभेच्या निवडणुका देखील झाल्या. त्यांचं स्वप्न होतं की ते ह्या सोलापूर शहराचं एक आमदार त्यांना या ठिकाणी व्हायचं होतं. परंतु काही नशिबाच्या खेळासमोर कधीच कोणाचं काही चालत नसतं. परंतु आज ह्या ठिकाणी महेश अण्णा कोटेंच्या बाबतीमध्ये खरंच इतकं वाईट वाटतं आहे. कारण की हा माणूस
हा चालता फिरता राजकारणाच्या सूत्रातला एक विद्यापीठ होतं. म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचा कारभार त्यांच्या शब्दाच्या पुढे कधी नव्हता. महेश अण्णा कोटे बोले तैसे सोलापूर महानगरपालिका चाले आणि अशाच पद्धतीचं काम ते करत होते. परंतु परमेश्वराच्या मनामध्ये एक वेगळंच काहीतरी होतं आणि आज त्यांचं त्या ठिकाणी प्रयागराज आहे त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी प्राणज्योत मावळलेली आहे. आज एकट्या व्यक्ती म्हणजे कोटे घराण्याची एकट्याची ती हानी नसून ते संपूर्ण सोलापूर शहराची हानी आहे असं मी समजतो. आणि अण्णांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचा एक अध्यक्ष म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. मला धक्का बसला, विश्वास बसेना. 2 दिवसापूर्वी महेश कोटे 9 तारखेला मुंबईच्या मीटिंगला जाण्याचं येणार का म्हणून मला विचारलं. मी सांगितलं मला मुंबईच्या मीटिंगचं आमंत्रण नाही, तुम्हाला पडेल आमदार म्हणून आमंत्रण आहे. मी पूर्वी पडेल होतो, माझी जागा तर तुम्ही घेतलेली आहे, तुम्हाला पडेल आमदार म्हणून मी येणार, मला आमंत्रण नाही, मी काही येणार नाही. आणि ते मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर शरद पवारांची भेट झाली, त्यांची सुप्रियाताईशी भेट झाली, जयंत पाटलांची भेट झाली. आणि जयंत पाटलांनी त्यांनी सांगितले की आम्ही राष्ट्रवादी जे काय निर्णय घेईल पक्ष म्हणून, कुठल्या पक्षात विलीनीकरण असू दे, कुठल्या पक्षात जायचं असू दे, कोणाबरोबर युती करायची असू दे, जो काही पक्ष निर्णय घेईल पक्षाबरोबर आम्ही आहोत. आम्हाला पक्षाला सोडून आम्ही नाहीत आणि आम्हाला स्वतःचं वेगळं मत नाही. मनोहर सपाटे ज्याप्रमाणे निष्ठावंत आहे त्या पद्धतीने आम्ही राहू, असं जयंत पाटलाशी त्यांनी वक्तव्य केलं. आणि एवढा प्रदीर्घ प्रवास त्यांचा माझा कैलासवासी विष्णुपंत कोटे यांच्याशी आमचे नागनाथप्पा जाधव थिएटर मालक माझे जुने, त्यांच्या अनुषंगाने आणि गणेश बाळी त्यावेळेचे महापौर यांच्या अनुषंगाने त्यांचा माझा संबंध आला. आणि त्यांच्यावर त्यावेळी R2च्या लायसन्सच्या केसेस दाखल झाल्या होत्या. गणेश बाळींना घेऊन आम्ही युनुसभाई शेख, गणेश बाळी, नागनाथप्पा जाधव आणि मी आणि विष्णुपंत कोटे असे शरद पवारांना भेटायला त्यावेळी गेलो. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना विष्णुपंत कोटेंच्या सगळा आराखडा त्यांच्याकडे, शरद पवारांचा तो मूळचा स्वभाव आहे सगळ्यांची माहिती असण्याचा. आणि म्हणून शरद पवारांना भेटल्यानंतर शरद पवारांना ते काम सांगितलं गणेश बाळींनी, महापौरांनी. शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना फोन केला आणि शिंदे साहेबाकडे जा तुम्ही, मी सुशीलला फोन केलेला आहे, सुशील तुमचं काम करेल म्हणून. आम्ही तिथून सुशीलकुमार शिंदेंच्या ऑफिसमध्ये आलो. बांबुरे नावांचा PA होता आणि त्यांना भेटलो आणि त्यांनी शिंदे साहेबाला सांगितलं की युनुसभाई शेख, मनोहर सपाटे, गणेश बाळी महापौर आलेले आहेत. शिंदे साहेबांनी कोटे साहेबांना बाहेर थांबायला सांगितलं आणि आम्हा तिघाला आत घेतलं आणि सांगितलं, सगळं काम ऐकून घेतलं आणि काम करण्याचा शब्द दिला. नंतर कोटे साहेबाला आज बोलवलं आणि सांगितलं की सपाटे ना तुमच्या कामासाठी पाठवत चला आणि तुमचं काम करून घेऊ. मी त्या कामासाठी 3 महिने मुंबईला राहिलो आणि त्यामुळं तात्या कोटेंच्याशी माझा घनिष्ठ संबंध आला. त्यांच्याशी जवळीक वाढली त्या कुटुंबाशी. आणि रोज दैनंदिन बसणं, कौशल्य काकू त्यांच्या महेशच्या मातोश्री, संध्याकाळी जेवताना सगळे एकत्र आम्ही, हे राजेश आणि महेश अशी 2 मुलं त्यांना, महेशला शाळेत नेऊन सोडण्यापासूनचा परिचय असायचा झाला. आणि अशा घनिष्ठ संबंधात पुढं राजकारण आलं. राजकारणामध्ये आमच्यामध्ये अंतर आलं आणि राजकारणाचे पार्ट बदलत असतात नेहमी. राजकारणात कोण मित्र नाही, कोणी शत्रू नाही. आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो, अशा परिस्थिती राजकारणात निर्माण झाली. देवेंद्र कोटे आमच्या विरोधात निवडणुकीला उभारले
आणि राजकारणाचं चित्र पालटलं. आमचा पुतण्याचा पराभव झाला आणि देवेंद्र कोटेंचा विजय झाला आहे. आणि त्या सगळ्या परिसीमा राजकारणातल्या एकमेकाच्या विरोधात आम्ही लढू लागलो. आणि एकमेकाच्या विरोधात लढताना आमच्यामध्ये खूप अंतर वाढलं, खूप वैमनस्य वाढलं, खूप राजकीय एकमेकाचा दुरावा निर्माण झाला. मी त्यांच्या काही प्रकरणं शोधून काढून त्याच्याबद्दलचा अशा पद्धतीचा दुरावा निर्माण झाला. आणि हा दुरावा सुरुवात तात्या कोटे असताना थोडंसं एका माझ्यानंतर महापौर महेश कोटे झाला. मी महापौर पदावर असताना तात्या कोटेंची तीव्र इच्छा होती की महेशला महापौर करावं म्हणून. आणि तेव्हा ती समन्वय समिती होती, महापौरची कमिटी, महापौरच्या नेतृत्वाखाली एक समन्वय समिती असायची. त्या समन्वय समितीमध्ये इनोजबाई शेख वगैरे असे धर्माना सादरू खासदार असे सभासद. आणि समन्वय समितीची चर्चा करून श्रेष्ठ निर्णय घेणार होते. आणि तात्या कोटेंची फार मोठी इच्छा होती की महेश कोटेंना महापौर करावं. महेश कोटे नुकतेच निवडून आले होते बेडेकर परिसरातून. आणि तात्याच्या डोळ्यात महेश महापौर व्हावा हे साठी अश्रू मी पाहिले. मी कधीच शरद पवारला असं खोटं बोललो नाही. राजकारणात केव्हा केव्हा खोटं कसं बोलावं लागतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. इनुसबाई शेख वगैरे सगळ्यांनी शरद पवारांना बनवून सांगितलं की पद्मशाली समाजाला महापौरपद द्यायचं शिंदे साहेबांनी घोषित केलेलं आहे. प्रचारामध्ये अशा प्रकारची घोषणा केली आहे सुशील कुमारने. आणि त्यावेळी वडर समाजाचे 18 नगरसेवक निवडून आले होते. आणि वडर समाजाच्या माणसाला महापौरपद द्यायचं, मंगोळकरचं नाव जवळपास लक्ष्मण मानेच्या माध्यमातून मंगोळकरचं नाव निश्चित झालं होतं. आणि आम्ही मंगोळकरला महापौर म्हणून संबोधू लागलो होतो. आणि अशा परिस्थितीत वादळात दिवा लावण्यासारखी परिस्थिती अशी निर्माण झाली असताना तात्या कोटेंची ही इच्छा आपला मुलगा महापौर व्हावा म्हणून. आणि मग सगळ्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही महापौर पद्मशाली समाजचा केला पाहिजे अशा प्रकारची घोषणा सुशीलकुमार शिंदेंना केलेली आहे. प्रचारात असं सांगितलेलं आहे, पक्षाने असं धोरण घेतलेलं आहे. आणि मग सगळ्यांनी जाऊन सांगितलं हो हे खरं आहे, खरं आहे, खरं आहे. माझा नंबर आला महापौर म्हणून. मी त्यावेळचा विद्यमान महापौर होतो. तात्या कोटेंनी मला सांगितलं की सपाटे, विनोदबाईंनी मला सांगितलं, धर्मनाथ सादोलने विनंती केली की तुम्ही सांग. मी पवारसाहेबाला खोटं सांगणार नाही. मी आत गेलो आणि पवारसाहेब म्हणाले अरे काय म्हणून काय ठरलं आहे काय म्हणले असे पद्मशालीला द्यायचं. वडर समाजचे 18 नगरसेवक निवडून आले तर त्यांना न प्रतिनिधित्व नाही दिलं तर फार मोठी नाराजी होईल म्हणाले. म्हणजे साहेब ते आपण म्हणतो ते बरोबर आहे, पण पद्मशाली समाज आपल्यापासून लांब जातो आहे. काँग्रेसपासून तो लांब चालला आहे. आणि तो लांब जाऊ नये म्हणून थोडंसं आपलेपणा वाढवण्याच्या दृष्टीनं पद्मशाली समाजचा महापौर करावा अशा प्रकारची भावना आम्हा सगळ्या समन्वय समितीच्या सदस्यांची आहे. आणि त्यात मला म्हणले तुमची काय भावना आहे. म्हणजे साहेब तात्या कोटेंचं काम आपण शिंदेसाहेबाकडे मार्गी लावलं आहे. तात्या कोटे आता राजकारणात काम करत आहेत. आणि म्हणून आपण जर पद्मशाली समाजचा केला तर काही फारसा फरक पडणार नाही. आणि शरद पवारांनी महेश कोटेंचा बंद लोकोटा दिला आणि माझ्यानंतर महेश कोटे महापौर झाले. आणि तिथंच आमचं द्वंद्व सुरू झालं. महापौर झाल्यानंतर पूर्वी रोजंदारी सेवकांना रोजंदारी पद्धत महापालिकेत माझ्या कारकिर्दीपासून सुरू झाली होती. मी 200 माणसं रोजंदारीमध्ये लावली होती कामाला. आणि त्याचं रिन्युअल करायचं दर वर्षाला एकदा महापौराकडे रिन्युअलसाठी येतं. त्याची पद्धत ठेवली होती त्याचं. आणि ते नेमकं मी सही करायचं उतरलो खुर्चीवरनं आणि सही करायचं विसरलो होतो. आणि मग कोटेने म्हणले आता ते महापौर नाही, त्यांची सही घ्यायची नाही. आणि ते कोटेने अडवलं प्रकरण. महेश कोटेने ते प्रकरण अडवल्यानंतर महेश कोटेंचं असं म्हणणं होतं की माझे 100 घ्या, सपाटींचे 200 आहेत ना, काय हरकत नाही, त्या 200ला रिन्युअल द्यायचं आहे, माझे 100 घ्या. मग
आयुक्त बदललेले होते त्यामुळं ते आयुक्त काही घ्यायला तयार नव्हते 100. मागच्या आयुक्तांनी माझे 200 घेतले होते. मग महेश कोटे म्हणा त्या महापौराचे 200 घेतले तर माझे तुम्ही 100 कर्मचारी घ्या. नाही म्हणाले. आयुक्त काय ऐकायला तयार नव्हते. कोटे म्हणला मी ही सही करत नाही. आणि म्हणून आमचं इथं द्वंद्व सुरू झाला. मी तात्याकडे गेलो. तात्याला सांगितलं, तात्या असा साहेब महेश ऐकायला तयार नाहीत महापौर साहेब म्हणला. आणि माझे 200 लोक बेकार होतात, माझा राजकीय परिणाम होतो त्याला. आणि मग तात्याने सांगूनही महेशनं हो हो म्हणून काय सही केली नाही. आणि ते तशाच प्रकारची फाईल पेंडिंग पडली आणि आमच्यात द्वंद्व सुरू झाला. आणि त्याच्यानंतर असे अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक वातावरण निर्माण झाले ज्याच्यामध्ये राजकीय प्रवाह, राजकीय वैमनस्य सुरू झाला. आणि मग पुढे तर शेवटच्या ह्याला त्यांनी देवेंद्र कोटेला अचानकपणे देवेंद्र कोटेची उमेदवारी आमच्या ज्ञानेश्वरच्या विरोधात आली आणि उभा राहिला. आणि हा सगळा प्रवास झाल्यानंतर महेश कोटे अनेक पक्षात जात होते आणि आमचं महेश कोटेशी द्वंद्व, कोटे परिवारशी द्वंद्व माझं चालू होतं. एकेकाळी प्रचंड माझा घनिष्ठ संबंध. रोज संध्याकाळी कौशल्य काकूच्या हातचं मटण खाल्ल्याशिवाय मी थांबत नव्हतो. म्हणजे एवढंच घनिष्ठ संबंध होते तात्या कोटेचे माझे, कौशल्य काकू. कोटे परिवाराशी दैनंदिन संबंध. त्यांच्या पडत्या काळातला मी अत्यंत उपयोगी पडणारा, अत्यंत जिवलग असा माणूस होतो. आणि तात्यांचा आमचे संबंध रोज. तात्या सकाळी माझ्याकडे यायचे, मी संध्याकाळी त्यांच्याकडे जायचो. असा एवढा घनिष्ठ संबंध, अनेक प्रकरणं, अनेक विचार, अनेक संकट, अनेक प्रश्न तात्यांच्याबरोबर तात्यांना सहकार्य करण्याचा भूमिका घेऊन तेव्हा माझा फार चांगला काळ होता. आणि पुढे राजकारण बदलत गेलं. शिंदेसाहेबापाशी त्यावेळी आम्ही जवळ होतो. आम्ही बाहेर आलो आणि ते शिंदेसाहेबाच्या जवळ गेले आणि शिंदेसाहेबाचे राईट हँड ते ठरले. मग ते संपर्क प्रमुख झाले. मग शिंदेसाहेबाचे राईट हँड झाले. शिंदेसाहेब त्यांना विचारल्याशिवाय काही निवडणूक प्रमुख झाले. आणि सगळं कारभार शिंदेसाहेबात आला. शिंदेसाहेबाच्या निवडणूकचे सगळी सूत्र त्यांच्या हातात गेली. आणि शिंदेसाहेब तेव्हा हे घेतले. पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि आम्ही शरद पवारांच्याबरोबर बाहेर पडलो. आणि त्या द्वंद्वामध्ये परत भर पडली आणि आमचा असं संघर्ष वाढत राहिला. मी शरद पवारांचा चाहता, ते शिंदेसाहेबांचे चाहते. कालच मी शिंदेसाहेबांच्या कार्यक्रमात, माझ्या पुरस्काराच्या कार्यक्रमात शिंदेसाहेबांचं नाही ही आठवण सांगितली मी कार्यक्रमात, की कसा राजकारणात कोण केव्हा मित्र होतो आणि कोण केव्हा शत्रू होतो हे सांगता येत नाही. काळ कसा बदलत राहतो. मला अत्यंत वाईट वाटतं की ह्या सगळ्या घटना स्मरणात येत आहेत. कालच्या माझ्या पुरस्काराच्या कार्यक्रमात मी स्टेजवरनं हे भाषण केलं. काय कोणाला माहीत आहे, महेश कोटे प्रयागला गेलेला आहे. तिथे तो पाण्यात गेला आणि गारवा बातला आणि त्या गारवा बातून त्यांना अटॅक आला. हे एकीकडे मृत्यू हा सगळ्यालाच आहे, आम्हाला पण आहे, सगळ्याला आहे. पण एवढ्या लहान वयात हा मृत्यू येणं योग्य नाही. तात्या कोटेचे 2 पुत्र, एक राजेश कोटे आणि एक महेश. राजेश आणि महेश हे दोन्ही मुलं त्या काळामध्ये अगदी शाळेला सोडण्यापासूनचा संबंध माझा आला. आणि ही दोन्ही मुलं चांगल्या प्रकारे आता राजकारणामध्ये, राजेश काय राजकारणात नसायचा, परंतु महेश मात्र राजकारणात होता. आणि महेशचं राजकारणातलं वर्चस्व चांगल्या पद्धतीने वाढत चाललं. म्हाडावर गेले, ते बीडी घरकुलमध्ये गेले, सभागृह नेता झाले, पक्षनेता झाले, नगरसेवक झाले, महापौर झाले. अनेक पदं त्यांनी प्रांतिकात केली. कारण शिंदेसाहेबांचं त्यांच्याकडला प्रेम आणि रास्त त्यांचा शिंदेसाहेबांचा त्यांच्या बाजूने असायचा. आणि राजकारणाच्या अतिशय उच्च पदात जाऊन त्यांनी काँग्रेस पक्षाची सूत्रंसुद्धा त्यांच्या हाताकडे आली. अशा पद्धतीनं वाटचाल करणारा हा माणूस पुन्हा राजकारणात शिंदेसाहेबाचे त्यांचे मतभेद झाले. आणि ते माझ्या तिकडे एका इलेक्शनला मी जेव्हा बंडखोरी करून उभारलो, त्यांचा असा कोणीतरी गैरसमज करून दिला की मला उज्ज्वलाताईंनी आणि शिंदेसाहेबांनी उभा केला. मला कोणी उभा केलेलं नव्हतं. महेश कोटेंच्या विरोधात मी उभारलो तेव्हा 2000 मला वाटतं 9 साली असेल, ते 2009 साली मी उभारलो. 2009 साली उभारताना
माझी भूमिका अशी होती की त्यावेळेला डिलिमिटेशन कमिटीच्यानं मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती आणि सोलापूर उत्तर तालुका मतदारसंघ हा लॅप्स झाला आणि शहर उत्तर मतदारसंघ, शहर मध्य मतदारसंघ आणि दक्षिण मतदारसंघ, उत्तर तालुका मतदारसंघातली सगळी विभागणी या 3 मतदारसंघामध्ये विभागली गेली आणि म्हणून शहर उत्तर मतदारसंघ हा काँग्रेसचा राष्ट्रवादीकडे होता, शरद पवारकडे होता आणि म्हणून आम्ही तो एक मतदारसंघ आम्हाला द्या अशा प्रकारची आमच्या आग्रहाची मागणी होती आणि ती मागणी काँग्रेसनं काय दिली नाही आणि ती मागणी न दिल्यामुळे शहर उत्तरला तेव्हा काँग्रेसतर्फे महेश कोटेंना उमेदवारी दिली कारण शिंदेसाहेब प्रणितीचा नेमका राजकारणाचा हुकूम झाला. 2009ला प्रणिती मध्ये आली आणि मग प्रणितीमध्येला आल्यानंतर प्रणितीला डिस्टर्ब नको म्हणून कोटेंना इकडे उमेदवारी द्यायची शिंदेंच्या डोक्यात होतं, शिंदेसाहेबाच्या डोक्यात होतं. त्यांना प्रणितीची इकडे डिस्टर्ब होऊ नये म्हणून इकडे उमेदवारी महेश कोटेंना दिली नाही, म्हणाला राष्ट्रवादीला मतदारसंघ द्यायचं टाळलं. त्यावेळी राष्ट्रवादीला मतदारसंघ द्यायचं टाळल्यानंतर कय्यूम बुरान आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण शहर उत्तरमध्ये बंडखोरी करायची आणि मला त्यांनी सगळ्यांनी बंडखोरी करायचं प्रोत्साहन दिलं आणि मी बंडखोरी करायला उभं राहिलो. माझा एकदा स्वभाव असा आहे की एकदा पुढे गेलं की मागं यायची सवय नाही मला. माझ्यातनं तो दुर्गुण समजा किंवा तो गुण कमी समजा. माझ्याबरोबर असणारे सगळे निर्णय घेणारे महेश गादेकरपासून कय्यूम बुरानपासून सगळे विजयदादापासून सगळे बाजूला निघून गेले. मी एकटा राहिलो आणि मग मला अपक्ष म्हणून ट्रीट करायचं भूमिका आली. हे कुणीच माझ्याबरोबर राहिले नाहीत. जनतेत गेलो आणि गॅस टाकी माझी खून होती. महेश कोटे त्यावेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. महेश कोटे निवडून येण्याच्या भारात होता. देशमुख राजकारणात दिसलं नसतं. देशमुखचं त्यावेळी राजकीय अस्तित्व एवढं बलाढ्य नव्हतं आणि महेश कोटे 100% आमदार झाला असता. त्यावेळी मी फक्त पश्चिम भागाची मतं महेश कोटेची 17,000 मतं कमी केली आणि देशमुखला सांगितलं की तू तुझा लिंगायत पट्टा आणि बीडी घरकुलचा पट्टा तिकडं तू बघ, मी इकडं त्याला हे करतो. आणि असं करून महेश कोटेंना थोडंसं देशमुखचे साठलोटं करून मी महेश कोटेंशी संघर्ष केला आणि महेश कोटेंचा पराभव झाला. ते 15,000 मताच्या फरकाने 8-9,000च्या मताने महेश कोटेंचा पराभव झाला. मी उभारलो नसतो तर महेश कोटेंना आमदार निश्चित झाला असता आणि हा दुरावा आमच्यात वाढत गेला आणि हा दुरावा वाढत गेला. महेश कोटे शिवसेना, काँग्रेस, भाजप सगळीकडे असे प्रवास करत होते. त्यांना आमदार व्हायचं होतं. मध्ये ते 2-3 वेळा उभारले, काही आमदार झाले नाहीत. मी काय आमदार झालो नाही. आमच्यातला संघर्ष हा एका राजकीय अदृश्य शक्तीने लावला संघर्ष. आम्ही दोघं राजकारणातले बलाढ्य ताकदवान होतो, जनशक्ती असणारे उमेदवार होतो. आम्हा दोघाला संपवल्याशिवाय दुसऱ्याचा उगम होत नाही. म्हणून आम्हा दोघालाही संपवण्यासाठी म्हणजे काय म्हणतात ते हे जळलं पाहिजे, म्हणजे काय काठी बी जळली पाहिजे, काय म्हणतात किती मन आहे तसं, म्हणजे अशा पद्धतीनं दोघांचंही अस्तित्व धोक्यात येण्याच्या दृष्टीनं इतर राजकीय मंडळी बघत होती आणि त्याला तिकडे पेटो घालत होते, मला इकडे पेटो घालत होते. राजकारणामध्ये कोण काय तर्क लावतील, कोण काय सांगतील, काय सांगता येत नसतं. आम्ही दोघं संघर्षाच्या विरुद्ध टोकावर राहिलो आणि या सगळ्या संघर्षामध्ये मनाला वेदना येतात. महेश कोटेची आमदारकी हुकली, माझी आमदारकी हुकली आणि देशमुख साहेब आले. आता देशमुख साहेब आले, प्रणिती आली, तिकडं सुभाष देशमुख आला. ही सगळी माणसं नव्यानं आली आणि आम्ही सगळे काम करून निवडून येणारे हे नव्यानं आलेली माणसं आमदार झाली आणि आम्ही काम करणारी माणसं, शक्ती असणारी माणसं, मताचा गट्टा असणारी माणसं आम्ही आमदार होऊ शकलो नाही. ही महेश कोटेची खंत आणि माझी खंत आहे आणि आम्हाला ती मिळाली नाही. आमच्या दोघांच्या संघर्षामुळे हे घडलं
आणि मग यामुळं हा संघर्ष वाढीला गेला. पुन्हा देवेंद्र कोटेला आमच्या पुतण्याच्या विरोधात उभा केलं आणि पुन्हा आमच्यातली राजकीय शक्ती पुन्हा मला संपवण्याच्या दृष्टीनं आमच्यातल्याच पक्षातल्या लोकांनी देवेंद्रला मदत केली. आणि म्हणून अशा पद्धतीनं पक्षामध्ये मलाही संपवण्याचं आणि महेश कोटेलाही संपवण्याचं एक तंत्र पश्चिम भागातल्या राज्यकर्त्यांनी अंगीकारलं आणि ते तंत्राला आम्ही दोघंही बळी पडलो. आणि आमच्या मागून परत देवेंद्राला आज आमदार झाला. महेश कोटे तिथं 4 वेळा होवारून आमदार झाले नाहीत, परंतु देवेंद्र कोटे पहिल्यांदाच आमदार झाला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचं वाटचाल बदलली, दिशा बदलली आणि तो तिकडे झाला. आता त्या सगळ्या परिसीमा बघितल्या तर महेश कोटे केव्हा आमच्या पक्षात आले कल्पना नाही, साहेबाशी कशा वाटाघाटी झाल्या माहीत नाही. आणि शरद पवारांचा प्रसंग फोन आला मला की तुम्हाला महेश कोटेला घेतलं तर तुमची अडचण काय, तुम्ही का नको म्हणता आणि तुम्ही मला न भेटता निघून का गेलात. म्हणजे साहेब माझं खूप नुकसान झालेलं आहे, त्यामुळं मला ही ॲडजस्टमेंट जमणार नाही. साहेबांनी सांगितलं मग पुढं विषय थांबला तिथे. महेश कोटेचा प्रवेश काय अधिकृत प्रवेश न घेता महेश कोटे तसेच राहिले, तो प्रवेश थांबला, तो माझ्यामुळंच थांबला. आणि मग तिथं पुढे अशी परिस्थिती झाली की साहेबांनी एक दिवस निरोप दिला पुण्याच्या गोलटेकडे मार्केट यार्डामध्ये. आम्हा दोघाला एका 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि सांगितलं साहेबांनी तिथं की तुम्ही दोघं एका खोलीत बसा आणि दोघं हा विषय संपूर्ण माझ्याकडे या, हा माझा अंतिम आदेश आहे. आता मग शरद पवारांचा अंतिम आदेश म्हटल्यानंतर मी म्हणालो की शरद पवारच्या पलीकडे माझा हा अधिकार नाही आणि शरद पवारांनी सांगितलं की हा माझा अंतिम आदेश आहे. मग आता मी काय शरद पवारपेक्षा मोठा नाही, शरद पवारचा आदेश डावलणे इतकी माझी ताकद नाही आणि माझी एकनिष्ठतेला मी धक्का लावू देत नाही. त्यामुळं मी महेशला बसल्यावर आम्ही दोघं एका रूममध्ये बसलो आणि सांगितलं महेश मी साहेबांचा आदेश डावलू शकत नाही. शरदरावांनी सांगितलं जाऊन शत्रूला नमस्कार कर, तर मी नमस्कार करणार आहे. शरदरावांनी सांगितलं घरी बस, तर मी घरी बसणार आहे. आणि पवारसाहेब सांगतील ते राजकारण करण्याची माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. तेव्हा तुझ्याशी असलेलं माझं जे 2 दयनीय प्रश्न आहेत, जे आपल्यात ते संघर्षाचे मुद्दे आहेत, ते सगळे मुद्दे एका गाठोडं बांधून आम्ही बाजूला ठेवून टाकतो आणि तुला पक्षाने उमेदवार दिली तर तुझं काम करतो, मला पक्षाने उमेदवार दिली तर तू माझं काम कर. अशा दोघांच्या तडजोडीची भाषा झाली आणि दोघांच्यामध्ये तडजोड झाली. 5 मिनटात आमची ही तडजोड संपली आणि आम्ही दोघं मिळून मार्केट यार्डाच्या गोलटेकडीच्या मिटिंगला साहेबाकडे गेलो. साहेबाला सांगितलं आम्ही भेटून आलो. साहेबाने दुसऱ्या मिनटाला महेश कोटेला सोलापूर पालिकेच्या कारभाराचा चार्ज दिला आणि नेमकं साहेबांनी तिथं राजकारण केलं, मला वगळलं, त्या कमिटीमधून मला वगळलं. आता नेते आहेत, नेत्याच्या परीक्षा पुढे जाता येत नाही, माझा स्वभाव तो नाही आहे. आणि मी म्हणालो साहेबाला, साहेब मलाच वगळलं, ठीक आहे. आणि म्हणून महेश कोटेच्या नेतृत्वाखाली आमचं सगळ्यांचं काम महापालिकेच्या दृष्टीनं चालायला लागलं. महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, गेलं. पुन्हा मध्येच विधानसभेच्या निवडणूक आल्या, पक्षांतर झाले, पक्ष फुटले, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. महेश कोटे आमच्या पक्षातनं आमदारकीचं उमेदवारी मिळाली आणि महेश कोटेंना उमेदवारी दिली. साहेबांनी मला बोलवून सांगितलं आणि एक पत्र दिलं साहेबांनी मला, या सगळ्या प्रश्नाचं पत्र दिलं. कोटेंना मी उमेदवारी मागितली पक्षाला. साहेबांनी मला एक लेखी पत्र दिलं की निष्ठावंत म्हणून तुमची उमेदवारी नाकारताना मला कंप होत आहेत. मी अनेकाच्या उमेदवाऱ्या नाकारल्या असतील, पण तुमची उमेदवारी नाकारताना मला कंप होत आहेत. म्हणून तुम्ही निष्ठावंत या शब्दाशी प्रामाणिक राहिलेला आहात आणि या पुढच्या काळात सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहाल अशी मी अपेक्षा करतो.
आणि महेश कोटेच्या विधानसभेच्या उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला उमेदवारी देऊ शकलो नाही याच्या मनाशी माझ्या वेदना आहेत. परंतु निष्ठावंताला माझ्या हृदयात जागा आहे. मी निश्चितपणे त्याचं मोजमाप करेल याची खात्री बाळगा आणि कामाला लागा. असं शरद पवारांचं मला पत्र मिळालं. ते पत्र घेतलं आणि पक्षाच्या मिटिंगमध्ये गेलो आणि सांगितलं, महेश कोटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे, अशा प्रकारची घोषणा केली. पक्षात भाषण केलं आणि महेश कोटेच्या निवडणुकीमध्ये गल्लोगल्ली पदयात्रेत, संपूर्ण पदयात्रेत दिवसाचं रात्र केलं. 30-35 हजारपेक्षा अधिक मताची त्याच्या पाठीमागे ताकद उभा करण्यामध्ये मी यशस्वी झालो. त्याला त्याच्या परिसरात पद्मशाली समाजाने धोका दिला. तिथे भाजप जास्त मोठ्या प्रमाणात झालं, 14,000 मतं तिथं त्याला तो धक्का लागला. पद्मशाली समाजाच्या त्याच्या प्रभागमध्ये दोन्ही लीड भाजपला मिळाला, देशमुखला मिळाला. आणि महेश कोटेंचं निवडून येण्याचं वातावरण असतानासुद्धा वातावरण अतिशय महेश कोटे आमदार होणार म्हणून मी पवारसाहेबाकडे स्वतः गेलो, साहेब तुमची एक सभा लावा, एक सभा द्या मला. मी स्वतः गेलो आणि महेश कोटे निवडून येतोय, महेश कोटे आमदार होतोय. साहेब म्हणाले माझ्याकडे आता वेळ नाही, मला माझ्या बारामतीतली सीट पण काढायची आहे, मला वेळ नाही. जर माझा सगळा इकडे वेळ गेला तर मला तिकडे वेळ नाही. तेव्हा तुम्ही असं करा म्हणाले की मी सुप्रियाला पाठवलं आणि साहेबांनी सुप्रियाला पाठवलं. महेश कोटेंच्या वातावरण अतिशय अत्युच्च शिखराकडे होतं. परंतु नंतर अशी परिस्थिती झाली, इकडे देवेंद्रची उमेदवारी फायनल झाली आणि देवेंद्र निवडून येण्याच्या प्रवाहामध्ये दिसू लागला. लोकांमध्ये राजकारणाचे अनेक तर्कवितर्क असतात, अपप्रचार होत असतो. तिकडं कोटे इकडं कोटे आणि वातावरण बदललं. विरोधकांनी याचा फायदा घेतला आणि महेश कोटेचा पराभव झाला आणि देशमुखचा विजय झाला. खरं म्हणजे महेश कोटे ह्याच वेळी आमदार होणं शक्य होतं आणि झाला असता मी अतिशय अंतकरणपूर्वक निवडणूक प्रमुख म्हणून एवढं काम केलं. महेश कोटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे, अशा घोषणाने, अशा भाषणाने मी त्याच्या पाठीमागे राहिलो. महेश कोटे आगेच गेला, त्याचं दुःख आहे. त्याचा झालेला मृत्यू हा वेदनादायी आहे. या लहान वयात त्याचा मृत्यू होणं आणि तात्या कोटेच्या एक जिवलग संबंध असलेल्या तात्या कोटेंच्या कैलासवासी तात्या कोटे, विष्णुपंत कोटेंचा दोन्ही मुलं आज हयात नाहीत. त्यांचे पुतणे आता राजकारण करतायत. पण त्या कोटी परिवाराला लागलेला हा धक्का निश्चितपणानं एक वेदना देणारा आहे. परमेश्वर महेश कोटेच्या अमृतात्म्यास चिर शांती दे.